नवदीप क्रिकेट संघ पाष्टी आणि पाष्टी या संघाकडून सलामीचे फलंदाज आहेत ते सुरेंद्र. स्ट्राइक पर सुरेंद्र आणि त्यांच्या जोडीला अनुभवी असे फलंदाज सुरेंद्र आणि गोलंदाज आहे ते विशाल. पहिला चेंडू विशाल यांचा आणि ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने एक धाव काढण्यात यशस्वी. गजाळाचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल पाष्टी या क्रिकेट संघाला. संघाची धावसंख्या झाली आहे ती एक चेंडू एक धाव. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक पर्व 5वे आणि 5व्या पर्वातील 5वी मॅच आणि शिरीम संघाचे कर्णधार निलेश घोले यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो. आणि खरोखर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही संघ नोंदवला ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट असा शॉट इथे पाहायला मिळाला आपल्याला. अशोकच्या प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान. अशोक अनुभवी असे फलंदाज आणि त्यांच्या बॅटमधून इथे चौकार पाहायला मिळाला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करतात आपल्या संघासाठी नवदीप क्रिकेट संघ पाष्टी गवळवाडी आणि पाष्टी गवळवाडी गावचे अशोक. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते अशोक आणि उत्कृष्ट गोलंदाजी इथे विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. दापोली बोरवली साई 11 दापोली बोरवलीचा गोलंदाज विशाल. खरोखरच नक्कीच उत्कृष्ट असं कमबॅक केलंय विशालने. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती त्यानंतर चौकार आणि आता हा निर्धाव चेंडू. आता चौथा चेंडू घेऊन विशाल पुन्हा एकदा आणि हा डायरेक्ट विशालच्या माध्यमातून पाहायला मिळतो. डायरेक्ट बोरवली संघाकडून पाष्टी संघाला पहिला धक्का बसला तो अशोकच्या स्वरूपामध्ये. अशोकच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का नवदीप क्रिकेट संघ पाष्टी यांना आणि संघाची धावसंख्या आहे ती 5 आणि एक गडी बाद. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो साई 11 दापोली. तालुक्यातील म्हसळा तालुक्यातील नावाजलेले असे फलंदाज सुरेंद्र आणि त्यांचा सामना करतो विशाल. पुन्हा एकदा विशाल याने चकवलेला आहे आणि अपील होती आहे आणि मला वाटतं गडी बाद. खरोखरच मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड. खरोखरच सुरेंद्र यांचं कौतुक करावं लागेल. पंचांनी इशारा द्यायच्या अगोदरच त्यांनी खरोखरच इथे पाहायला मिळालं उत्कृष्ट असा काय बोलतात स्पिरिट ऑफ द गेम आपल्याला पाहायला मिळाली सुरेंद्र यांच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज झाले ते ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला येते अल्केश. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आणि पुढचा चेंडू विशाल यांचा आणि ऋतिकने थर्डमॅनच्या दिशेने खेळलाय. एक धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 7. आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहे ते अनिकेत साई 11 दापोली बोरवली संघाकडून पहिलं षटक आढळलं होतं ते विशाल यांनी. संघाला फक्त 7 धावा खर्च केल्या आणि उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली विशाल यांच्या माध्यमातून. 2 गडी ज्यांनी बाद केले ते विशाल आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार अनिकेत. बघूया अनिकेत आणि त्यांचा सामना करतोय तो अल्केश आणि
ऋतिक मला वाटतं लेग साईडला एक धाव काढण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या होती 3-9. पुन्हा एकदा अनिकेत आणि अनिकेतचा सामना करतोय तो ऋतिक आणि हा डॉट बॉल अखिलेश. संघाची धावसंख्या आहे 9 आणि पुढचा चेंडू अखिलेशाच्या समोर. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. लगातार तिसरा चेंडू उत्कृष्टरित्या टाळलाय तो अनिकेत. मला वाटतं अनिकेत नक्कीच नावाजलेला गोलंदाज आहे त्याच्या संघासाठी. आपण पाहतोय अनिकेतच्या माध्यमातून अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते ते अनिकेत यांच्याकडून. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि संघाची धावसंख्या झाली आहे 10. आणि यावेळी उत्कृष्ट असा शॉट ऑफ साइडला मिड ऑफच्या दिशेने, परंतु एक सोपा जेल बाउंड्री लाईन वरती आपण पाहतोय आणि गडी बाद होतोय. संघाला मिळतोय तिसरा धक्का. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती नैलेश यांच्याकडून एक उत्कृष्ट असा झेल इथे पाहायला मिळाला. खरोखरच कौतुक करावं लागेल यांच्या फिल्डिंग. साई 11 दापोली बोरवली आणि आता स्ट्राईक वरती आले ते वैभव. पुढील फलंदाज वैभव अनिकेत यांच्या समोर आणि पुन्हा एकदा अनिकेत कडून एक उत्कृष्ट यॉर्कर लाईन डिलिव्हरी आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. बाउंड्री लाईन वर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा डॉट बॉल 1 धाव. अरे जाऊ दे ह्याच्यावरती आहे ना बरोबर स्कोर. आता बॅट्समन कोण आहे? आता अखिलेश वैभव किती 12 झाले? 2 ओव्हर 12. संघाची धावसंख्या आहे ती 12. फक्त 5 धावा दिल्या अनिकेत यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. फक्त 12 धावांवरती रोखण्यात यशस्वी 2 षटकांमध्ये आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनंत. बघूया अनंत आता आपल्या संघासाठी काय करतोय. अखिलेश आणि अखिलेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा इथे मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळालंय आणि एक पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल नैलेश याच्याकडून. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. उत्कृष्ट असा फिल्डर त्यांनी बाउंड्री लाईन वरती उभा केलाय तो नैलेश आणि लगातार दुसरा झेल ज्याने टिपलेला आहे. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषकाचा 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील 5वा सामना आणि या 5व्या सामन्यातील तिसरं षटक. खरोखरच पहिल्या 2 षटकांमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती विशाल आणि अनिकेत यांच्या जोडीकडून आणि त्यांना नक्कीच आता साथ देतोय तो अनंत. विशाल असेल, अनिकेत असेल, अनंत असेल, उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते साई 11 दापोली संघाकडून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू अनंत यांचा. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ आणि पुन्हा एकदा नैलेशकडे आणि 1 धाव. उत्कृष्ट अशी फिल्डिंग तिथे बाउंड्री लाईनवर पाहायला मिळते नैलेश यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय चेंडू काय पिचा सोडत नाहीये नैलेश यांचा, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत ते साई 11 दापोली बोरवली संघ. आणि पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी आणि हा वाईड बॉल वैभव यांच्यासाठी आणि वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड. संघाची वाढती धावसंख्या 14. 2 चेंडू 14 धावा.
पुन्हा एकदा वैभवचा सामना करतोय तो अनंत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते अनंतच्या माध्यमातून. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी, अनुभवी गोलंदाजांचा भरणा असलेली टीम आणि या टीमचं नाव आहे साई 11 दापोली बोरवली. खरोखर खूपच स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे त्यांचा. तीनही गोलंदाज अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि यावेळी ऑफ साईडला गेलेला आहे. मला वाटतं पुन्हा एकदा नैलेशकडे चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये, परंतु 2 धावा काढण्यात यशस्वी. क्षेत्ररक्षणासाठी एकदा खरोखर तुमचं कौतुक करावं वाटतं ते नैलेश. चार चेंडू 16 धावा, शेवटचे 2 चेंडू बाकी. बॉल टू बॉल रन इथे केलेले आहेत ते पाष्टी संघाने, कारण तितकीच चांगली गोलंदाजी होती ती साई 11 दापोली बोरवली या संघाकडून. आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आणि अनंत पुन्हा एकदा तयार. खरोखरच विशाल आणि अनिकेत यांच्या जोडीने जी गोलंदाजी केली आणि त्याला आता मोलाची साथ देतोय तो अनंत. आणि यावेळेला लेग साईडला पटकावलेला आहे वैभवच्या माध्यमातून पहिला षटकार. पाष्टी संघाकडून पहिला षटकार वैभव याने. मी मराठी प्रतिष्ठान आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवर किती धावा काढतोय. संघाची धावसंख्या आहे ती फक्त 22. आपण पाहतोय शिवमय चषकाचं 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये प्रत्येक संघाने नक्कीच उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली. प्रत्येक संघाने 30च्या वरचं आव्हान इथे उभारलं होतं, परंतु पाष्टी संघाला कमी धावांमध्ये रोखण्यात यश मिळाले ते साई 11 दापोली बोरवली या संघाला. आणि आता शेवटचा चेंडू 22 धावा. बघूया काय करतोय वैभव आणि वैभवने पुन्हा एकदा घेतलेला आहे सरळ, परंतु मला वाटतं 2 धावा काढण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेला गडी बाद. संघाची धावसंख्या झाली 23. 24 धावांचा आव्हान. मी मराठी प्रतिष्ठान पीठ साई मुळगाव आणि तवसाळ बाबरवाडी नाणेफेकसाठी यायचं आहे दोन्ही संघांनी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे तवसाळ आणि बाबरवाडी मुळगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे, नाणेफेकसाठी यायचं आहे. याच्या पुढचा होणारा सामना आपला असणार आहे. हा नवीन लवकर तवसाळ त्याच्या आदल्या वर्षी फायनल झाली. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे. दिवेश यंत्रे तवसाळ दिवेश आहे ना. संघ पण कोणते आहेत ते समजत नाही, काय नावं लिहिले ते, कुठे कोण ठेवले ते, कुठे आहेत ते. पण हा संघ कुठे आताच आहे तो. कोणते कोणते तुम्हाला पाहिजे? तवसा आणि चालू आहे ना. तवसा आणि कार्यक्रमाचा क्रिकेट संघ पीठ साई मुळगाव. तवसाळ आणि पीठ साई मुळगाव दोन्ही संघांचे नाणेफेक होत आहे. पास्ती संघाला विनंती आहे कृपया ताबडतोब संघ तैनात करून सामने चालू करायचे आहेत. कृपया वेळ कोणी काढू नये.
पीठसाई मुळगाव संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. सन्मान चिन्ह दोन्ही संघांना सन्मान चिन्ह द्यायचे आहेत आणि पीठसाई मुळगावने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तीन षटकांच्या नंतर हा सामना चालू होणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. चालू असणारा सामना बोरिवली विरुद्ध नवदीप क्रिकेट संघ पास्ती. प्रथमेश आपण पाहतोय शिवमय चषकामध्ये हा 5वा सामना आणि 24 धावांचं आव्हान आहे. 24 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना साई 11 दापोली बोरवली आणि दापोली बोरवली या संघाचे सलामीचे फलंदाज आहेत ते मयूर आणि शैलेश. पुन्हा एकदा इकडे पाहायला मिळतोय लेफ्ट हँड बॅट्समन मयूर. आपण पाहिलं तिसऱ्या सामन्यामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन होते ते अल्पेश यांनी उत्कृष्ट असा खेळ ते पाहायला मिळाला, परंतु नशिबाची साथ त्यांना लाभली नाही. आणि आता पुन्हा एकदा दुसरे लेफ्ट हँड बॅट्समन आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतात ते मयूर. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते पाष्टी संघाकडून. 2 धावा चोरण्यात यशस्वी, उत्कृष्ट गोलंदाजी करून सुद्धा 2 धावा मिळाल्या मयूर यांना. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहेत ते अनुभवी असे सुरेंद्र. पाष्टी गवळवाडी या संघाचे आणि या संघाकडून अनेक वर्ष ज्यांनी मैदान गाजवलं ते सुरेंद्र पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघूया काय करतात. आणि यावेळी लेग साईडला भिरकावलेला आहे. पंचांचा इशारा, षटकार, आरपार सीमापार षटकार. आपण पाहतोय मयूरच्या बॅटमधून. मयूर साई 11 संघाचा एक नावाजलेला असा फलंदाज आणि या फलंदाजाच्या बॅटमधून लेग साईडला आलेला हा षटकार. चेंडू घ्यायचा आहे. संघाची धावसंख्या आहे ती 3 चेंडू 9 धावा. 24 धावांचा आव्हान आहे. 24 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना साई 11 दापोली बोरवली आणि या संघाकडून सलामीचे फलंदाज आहेत ते मयूर आणि मयूरच्या बॅटमधून आपण पाहिला षटकार. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून लेग साईडला पाहायला मिळालाय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती आणि 2 धावा काढण्यात यशस्वी मयूर. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 11. 4 चेंडू 11 धावा. 24 धावांचं आव्हान आहे. 24 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आणि पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून उत्तुंग असा शॉट इथे पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, षटकार. पुन्हा एकदा मयूर याने लगातार दुसरा षटकार घेतलेला आहे इथे आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 17 धावा ज्यांनी केल्या तो साई 11 दापोली बोरवली क्रिकेट संघ आणि उत्कृष्ट फलंदाजी करतायत ते मयूर. चेंडू झालेत फक्त 5 आणि धावा झाल्या त्या 17. 24 धावांचं आव्हान आणि 5 चेंडूमध्ये 17 धावा. खरोखरच मॅच एक हाती संपण्याचा प्रयत्न मयूर यांचा. अतिशय नावाजलेला हा असा क्रिकेट संघ दापोली बोरवली, साई 11 दापोली बोरवली आणि हा त्यांचा लेफ्ट हँड बॅट्समन मयूर. हॅलो, दीपक जोशी मनसे गुहागर कार्यकर्ते साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दीपक जोशी साहेब यांना विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खास रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषकसाठी आपण इथे आलात त्याच्यावर आपलं मनपूर्वक धन्यवाद.
आपण व्यासपीठावरती यावे अशी मी आपल्या विनंती करत आहे. संघाची धावसंख्या येते 19. आता 5 धावांचा आवाज, 12 चेंडू आणि 5 धावा. एखादे सामना जिंकण्याचं कौशल्य ज्याच्याकडे आहे तो मयूर, ज्याच्या बॅटचे जुळले सूर तो मयूर. बघूया मयूर आणि त्याच्या साथीला येतो शैलेश आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. शिरीष आणि पुन्हा एकदा लेग साइडला इथे पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा, चौकार. मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड. आता 11 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली साई 11 दापोली बोरोली या संघाकडून. ते विशाल असतील, अनिकेत असतील, अनंत असतील आणि त्यानंतर आता फलंदाजी केली ती मयूर यांनी. आणि हा शेवटचा 1 धाव, उत्कृष्टरित्या 1 धाव काढून संघाला विजयी ठरवण्यात यश आलंय. ते दापोली 11 साई 11 दापोली बोरोली या क्रिकेट संघाला. खरोखरच उत्कृष्ट असा खेळ तुमचा पाहायला मिळाला इथे. त्याचबरोबर नवदीप क्रिकेट संघ पाष्टी या संघाचे मनपूर्वक आभार. दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार. पिठलाई मुळगाव संघाने पिठसाई मुळगाव संघाने कृपया ताबडतोब संघ तैनात करायचा आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामना चालू करायचा आहे. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. आपण पाहतोय अतिशय शिस्तबद्धपणे मैदानामध्ये जात आहेत ते श्री कालिका माता क्रिकेट संघ पिठसाई मुळगाव. पिठसाई मुळगाव या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या समोर आहे ते बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल. राखू स्टेजवर घे जर. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिव